रॉंग झोन मेक राईट. आता हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा जो डिस्क्वालिफिकेशनचा, ज्याच्यावर सगळ्यात जास्त चर्चा झालेली आहे. डिस्क्वालिफिकेशन सुद्धा 2-3 त्यांच्या याचिकांमध्ये होतं. सगळ्यात पहिलं म्हणणं जे 10th शेड्यूलमध्ये महत्त्वाचे जे मुद्दे आहेत की व्हॉलंटरीली गिव्हिंग अप मेंबरशिप ऑफ अ पार्टी, ते कृतीतून दिसायला म्हणजे कायदा सर हा लेटर आणि स्पिरिट अशा 2 गोष्टी बघतो. लेटरमधला कायदा म्हणजे कालचं जजमेंट अनेकांनी बघितलं की इन लेटर तुम्ही अत्यंत बारकावे त्यातले तुम्ही स्वतः वकील आहात, कायद्याचे जाणकार आहात, त्यामुळे ते लेटरमध्ये सगळ्या गोष्टी दिसल्या. पण स्पिरिटमध्ये जो प्रश्न की कायदा हा त्याचा जो कायद्याचा आत्मा की पक्षांतर बंदी कायदा मुळात हा आहे की पक्षांतर थांबावं, घोडे बाजार थांबावा किंवा लोकांनी आपल्या मर्जीप्रमाणे कुठल्याही पक्षात वेळ आली तसं जाऊ नये, आराम गैराम संस्कृतीला चाप बसावा. तुम्हाला असं वाटतं का कालच्या निर्णयामुळे हा चाप बसू शकेल? मला वाटतं कालच्या निर्णयामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट होईल. आणि बघा शेवटी सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेतला, राजकीय पक्ष हा अध्यक्षांनी ठरवायचा. मी तर स्वतः कधी सांगितलं नव्हतं की मी ठरवावं हे. आणि सुप्रीम कोर्टाने निकष दिले, या आधारावरती तुम्ही ठरवा. तुम्ही सांगा ते निकष मी फॉलो केले नाहीयेत का? माझ्या ऑर्डरमध्ये सगळं स्पष्टपणे दिलेले निकष कसे फॉलो केले आहेत. त्यामुळे संसदीय लोकशाहीसाठी किंवा डेमोक्रेसीसाठी पोषक असण्यासाठी शेड्यूल 10 किंवा अँटी डिफेक्शन लॉ स्ट्रॉंग होणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाची पण बाजू बरोबर आहे की शेवटी राजकीय पक्ष हे लोकांना तिकीटं देतं, त्यांना त्यांच्या अजेंडावरती लोक निवडून येतात. मग निवडून आलेल्या गटाला आपण जर सर्व अधिकार दिले तर राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधीमधला जो अंबलिकल कॉर्ड आहे तोच कट करण्यासारखं होईल. हे बरोबर आहे आणि म्हणूनच त्यांनी सांगितलंय की राजकीय पक्षाच्या आधारावरती निर्णय द्या. आणि डिफेक्शनचा कायदा इव्हॉल्विंग कायदा आहे. परिस्थितीनुसार आणि वेगवेगळ्या परिस्थितींचं आकलन करून त्यात सुधार केला जातो. मला वाटतं 1 किंवा 2 दशकांपूर्वी जो डिफेक्शनचा कायदा होता तो आज जो डिफेक्शनचा कायदा आहे त्याच्यापेक्षा कितीतरी कमजोर होता. मग पॅराग्राफ 3 काढून स्प्लिट आणि मर्जरच्या विषयात प्रोव्हिजन्स करणं, या सगळ्यातून बल्क डिफेक्शन वरती चाप आलेली आहे. तर मला खात्री आहे की यातूनही आता राजकीय पक्ष संघटनात्मक रचनेविषयीला अधिक सिरियसली घेतील आणि असे निवाडे किंवा अशा वाद हे आपल्या संविधानातच अशा तरतुदी योग्यरित्या करतील ज्यातून असा संभ्रम राहणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.